एका हेक्टरला सोयाबीनचं आपण 75 किलो बियाणं देतो, परंतु महाबीजचे जे बॅगचे हे आहे पॅकिंग आहे ते एकतर 22 किलोची पॅकिंग आहे आणि दुसरी 30 किलोची पॅकिंग आहे. आणि कायद्यानुसार बियाणे अधिनियमानुसार बॅग फोडून विकता येत नाही. त्यामुळे एकतर 75 किलोच्या अगेन्स्ट 22 किलोचे 3 बॅग देता येतील आणि 30 किलोचे जे बॅग आहेत त्या 2 बॅग देता येतील 60 किलो. अशा प्रकारच्या सूचना आम्ही महाबीजला आणि संबंधित डिलरला सगळ्यांना दिलेल्या आहेत. उर्वरित बियाण्याचं शेतकरी वाढतील म्हणजे एकतर आपल्याला जे 5,000 क्विंटल बियाणं आहे तेवढं आपल्याला टार्गेट गाठायचं आहे. 5,000 क्विंटलसाठी आम्ही ऑलरेडी 7,000 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि ऍप्लिकेशन सुद्धा चालू आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी आपल्याला फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे जो पहिल्यांदा अर्ज करेल त्यांना बियाणे मिळेल अशा पद्धतीची यावर्षी योजना चालू केली, लॉटरी पद्धत बंद केलेली थोडक्यात. त्यामुळे बऱ्याच जणांना शंका आहे शेतकऱ्यांना की आता आमची हे होत नाही, अर्ज होत नाही किंवा त्या महाडीबीटी मध्ये प्रॉब्लेम आहे. आता जरी अर्ज केला तरी जे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा केलेला आहे त्यांचे नंबर ऑलरेडी लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जरी अर्ज केला तरी जर बियाणे शिल्लक राहिले तरच नंबर लागेल. आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे 75 पेक्षा कमी जर बियाणं दिलं तर उर्वरित जी क्वांटिटी आहे त्याच्यातून पुढच्या शेतकऱ्यांना आम्ही ते बियाणं देणार आहोत. मी गरड घनश्याम दत्तात्रय, राहणार खेड, तालुका जिल्हा धाराशिव येथून आलेलो आहे. माझ्या कुटुंबामध्ये दोघांना त्या महाडीबीटी मध्ये सोयाबीनच्या लॉटरीमध्ये लागलं होतं. त्याच्यामध्ये माझ्या नावावर 1 हेक्टरसाठी 75 किलो लागलं होतं आणि माझ्या आईच्या नावावर 65 किलो लागलं होतं. मग आता इथं सध्या 22 किलोची पॅकिंग उपलब्ध असल्यामुळे 22 त्रिक 66 अशा 3 बॅगा मला मिळालेल्या आहेत आणि उरलेले जे 9 किलो आहे ते कमी मिळत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या आईच्या नावावर जे बियाणे आहे ते 65 किलो आहे आणि इथं पॅकिंग जे आहे ती 22 किलो मधले असल्यामुळे ते 22 दोन्ही 44 असं 44 किलोच्या 2च बॅगा मिळत आहेत. मग 1 किलो पाहिजे 1 किलोसाठी एक बॅग कमी मिळत आहे. तर माझी अशी इच्छा होती की माझ्या नावावर जे 9 किलो शिल्लक होतं त्याचे 1 किलो इकडे ऍडजस्ट करून म्हणजे आईच्या नावावर 3 बॅगा आणि माझ्या नावावर 3 बॅगा असं ऍडजस्ट करून कुटुंबासाठी देण्यात यावं. ते तसं करता येत नाही म्हणजे बॅग फोडता येत नाही. बॅग जर फोडली तर ते उगवण क्षमतेला हे त्याची जबाबदारी कोण घेणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे.